वक्फ विधेयक आणि मुस्लिम समाजावरील परिणाम एक सविस्तर आढावा। नमस्कार, मी धनश्री भिडे, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत। भारतामध्ये वक्फ म्हणजे इस्लामिक धर्मियांच्या धार्मिक आणि सामाजिक कल्याणासाठी राखीव असलेली संपत्ती। वक्फ संपत्तीचा उपयोग प्रामुख्याने मशिदी, मदरसे, दवाखाने, अनाथालये आणि सामाजिक उपक्रमांसाठी केला जातो। वक्फ बोर्ड ही यंत्रणा या संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी असते आणि ती सरकारच्या अधीन कार्यरत असते। सध्या वक्फ संदर्भात एक नवीन वक्फ सुधारणा विधेयक वक्फ अमेंडमेंट बिल प्रस्तावित आहे। या विधेयकामुळे मुस्लिम समाजावर सकारात्मक किंवा नकारात्मक काय परिणाम होतील याचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे। वक्फ विधेयकातील महत्त्वाचे बदल। या विधेयकात खालील प्रमुख बदल प्रस्तावित आहेत। वक्फ संपत्तीवरील सरकारी नियंत्रण वाढवणे, वक्फ बोर्डाचे कार्य अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारची संपूर्ण देखरेख असेल। राज्य सरकार वक्फच्या जमिनी आणि मालमत्तेचे पुनरावलोकन करू शकतील। वक्फ बोर्डाची जबाबदारी आणि अधिकार। वक्फ बोर्डाकडून कोणतीही संपत्ती विकली, भाड्याने दिली किंवा तिसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केली जात असल्यास ती प्रक्रिया केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय होऊ शकणार नाही। जर कोणत्याही वक्फ संपत्तीवर अतिक्रमण झाले असेल तर वक्फ बोर्डाला थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिला जाईल। वक्फ संपत्तीचा समाजाच्या हितासाठी अधिकाधिक उपयोग। वक्फच्या जमिनी शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्पांसाठी वापरण्याची शक्यता निर्माण होईल। गरीब आणि मागास मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्था आणि आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल। अंमलबजावणी अधिक कडक। वक्फच्या मालमत्तेबाबत गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे नियम प्रस्तावित आहेत। सरकारी यंत्रणांना वक्फ संपत्तीबाबत अधिक देखरेख ठेवण्याचा अधिकार असेल। मुस्लिम समाजाला होणारे फायदे। वक्फ संपत्तीचा अधिक प्रभावी वापर। जर विधेयकानुसार कठोर नियंत्रण आले तर वक्फ मालमत्तेच्या गैरवापरावर आळा बसेल। अनेक ठिकाणी वक्फच्या जमिनी वापराविना पडून आहेत किंवा बेकायदेशीररित्या विकल्या जातात। नवीन कायद्यामुळे अशा प्रकरणांना आळा बसेल आणि ही मालमत्ता मुस्लिम समाजाच्या विकासासाठी वापरली जाईल। शिक्षण आणि सामाजिक विकासाला चालना। वक्फ संपत्तीचा उपयोग मुस्लिम समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्था, मदरसे आणि दवाखाने उभारण्यासाठी होऊ शकतो। त्यामुळे समाजाच्या संपूर्ण विकासाला गती मिळेल। वक्फ बोर्डाचे कार्य अधिक पारदर्शक आणि जबाबदार। अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाच्या गैरव्यवहाराच्या तक्रारी येतात। सरकारी नियंत्रणामुळे भ्रष्टाचार कमी होण्याची शक्यता आहे। अतिक्रमण आणि मालमत्ता बळकावण्यावर आळा। वक्फच्या जमिनींवर अनेकदा अनधिकृत अतिक्रमण होते। हे विधेयक अशा अतिक्रमणांना रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते। संभाव्य धोके आणि चिंता। सरकार जर त्यावर अधिक नियंत्रण ठेवू लागले तर वक्फ बोर्डाची स्वायत्तता धोक्यात येऊ शकते। संपत्ती हस्तांतरणावर नियंत्रण। विधेयकानुसार कोणतीही वक्फ संपत्ती हस्तांतरित करण्यासाठी सरकारची मंजुरी आवश्यक असेल। यामुळे वक्फ बोर्डाला स्वायत्तरित्या निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राहणार नाही। प्रशासनातील विलंब आणि किचकट प्रक्रिया। नवीन कायद्यामुळे वक्फशी संबंधित कोणतेही व्यवहार करण्यासाठी अधिक कागदपत्रे आणि अधिकृत मंजुरी लागेल। त्यामुळे काही प्रकल्प रखडू शकतात। अल्पसंख्याक संस्थांवरील परिणाम। वक्फ संपत्तीचा उपयोग मुस्लिम समाजासाठी केला जातो, पण जर सरकारने त्यावर नियंत्रण आणले तर अल्पसंख्याक संस्थांना स्वतःचे निर्णय घेण्यास अडचण येईल। निष्कर्ष। वक्फ विधेयक मुस्लिम समाजाच्या दृष्टीने संमिश्र परिणाम करणारे ठरू शकते। एकीकडे हे विधेयक वक्फच्या संपत्तीचा गैरवापर रोखण्यास मदत करू शकते, शिक्षण आणि सामाजिक विकासाला चालना देऊ शकते आणि पारदर्शकता वाढवू शकते। दुसरीकडे सरकारी हस्तक्षेप वाढल्यास वक्फ बोर्डाची स्वायत्तता कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुस्लिम समाजातील विचारवंत, धर्मगुरू आणि समाजसेवी संस्थांनी या विधेयकाचा सखोल अभ्यास करून सरकारकडे योग्य त्या मागण्या मांडायला हव्यात। जर या विधेयकाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तर ते मुस्लिम समाजाच्या हिताचे ठरू शकते, अन्यथा
त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हे विधेयक कसे वाटते? तुमच्या मतानुसार हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कळवा.